नमस्कार. मी राजेंद्र साठे, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन CITUचे अध्यक्ष. आपण सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकामध्ये 2 आघाड्या आमने सामने आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी. महायुतीचे 2.5 वर्ष आम्ही बघितलेले आहेत. मनमानी कारभार त्यांच्या चालत आलेला आहे. मी सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्यातर्फे महाविकास आघाडीच्या विविध पक्षाच्या लोकांना अपील करू इच्छितो की सरकार बनल्यानंतर आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून आशा वर्कर यांना 26,000 व गट प्रवर्तक यांना 31,000 किमान वेतन देण्यात यावे. त्याचबरोबर रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युइटी व 10,000 रुपये मासिक पेन्शन त्यांना लागू करावे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये कंत्राटी तत्वावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून त्यांना सुद्धा किमान वेतन देण्यात यावे व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देण्याची सोय करणे, त्याचबरोबर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वपूर्ण कार्य करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव त्यांना मिळावा ही सुद्धा आमची मागणी आहे. शेतमजुरांना त्यांच्या कामानुसार आजच्या महागाईच्या दरानुसार त्यांना योग्य रोजी मिळावी व महागाई कमी व्हावी हा आमचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर इतर क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, महिलांवर होणारे अत्याचार थांबावे त्याकरता सरकारने प्रयत्न करावे ही अपील आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना करीत आहोत. आणि सर्व नागरिकांना आम्ही हे अपील करत आहोत की आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. सर्व नागरिकांनी काँग्रेसच्या पंजा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मशाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विळा हातोडा तारा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विळा उंबी या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून भ्रष्टाचारी व गुंडागर्दी पसरवणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना हरवण्याकरता आपण आपली ताकद लावाल हीच आपण सर्व नागरिकांना मी अपील करतो. धन्यवाद.